नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गणेशाय नम. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज स्वामींच्या चरणी वंदन करून आजच्या पवित्र स्वामी संदेशाला सुरुवात करूयात. आज जो भक्त स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्यांना स्वामी नक्कीच भेट देऊन मार्गदर्शन करतील आणि येणारे 24 तास तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचे ठरणार आहेत. देव म्हणतात की बाळा, आता तुम्ही तयार राहा, सज्ज व्हा. तुमच्या जीवनामध्ये आनंदाच्या बातम्या येत आहेत. तुझ्या मुलांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व काही तुझ्या इच्छा त्या तुला पूर्ण झालेल्या दिसून येतील. तुम्ही आता ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण, तो आनंद तुमच्या समोर आज हा संदेश संपल्यानंतर लगेच दिसून येईल. तुमच्या जीवनातील वाईट गोष्टी दूर व्हायला आजच सुरुवात होईल. तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा, विश्वास ठेव आणि हा संदेश ऐकत राहा. तुम्ही आता दारात येऊन उभा टाकत आहात तिथेच तुम्हाला देव दिसून येईल. जेव्हा तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात की आता देव तुम्हाला भेट देईल, ही तुमची प्रतीक्षा आजच समाप्त होऊन जाईल. तुम्हाला ते आनंदाचे क्षण दिले जात आहे जे तुमच्या कर्माचे फळ आहेत. देव म्हणतात, तुझी चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणाला तुमच्या घरात तो आनंद येण्याची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवा. कारण हा संदेश संपल्यास तुमच्या घरात नक्कीच आनंदाचे वातावरण दिसून येईल. कारण निश्चित राहा, तुम्हाला स्वामी आशीर्वाद आज भरभरून मिळाले आहेत. तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवला जाईल. कुठलेही चुकीचे निर्णय तुमच्याकडून घेतले जाणार नाहीत याची काळजी स्वतः देव घेत आहे. देव तुमच्यासाठी काय कार्य करू इच्छित आहे ते तुम्ही पाहूही शकणार नाही, पण तुम्हाला ते नक्कीच अनुभवता येईल. देवाला सांगा की स्वामी, तुम्ही जे करत आहात त्यामध्ये मी समाधानी आणि खुश आहे. मला तुमचे सर्व निर्णय मान्य आहेत. तुम्ही जे द्याल ते माझ्यासाठी उत्तमच असेल आणि ते मी आनंदाने स्वीकार करेल. कारण स्वामी, तुम्ही माझे माता पिता बंधू भगिनी सर्व काही आहात, तर तुम्ही माझे वाईट का करणार आणि तुम्ही मला कुठल्या फळाची शिक्षा का देणार? तेव्हा विश्वास ठेवा, जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. हा आशीर्वाद स्वामींनी तुम्हाला आज दिला आहे आणि स्वामींच्या हातून तुमच्यासाठी असे आनंदाचे फूल तुम्हाला मिळत आहे ज्यामध्ये तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि धन, दौलत्य, प्रगती, नोकरी अशा सर्व काही गोष्टी स्वामींनी दिल्या आहेत. आणि तुमच्या जीवनातून दारिद्र्य, दुःख, कष्ट, वाईट गोष्टी, वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा स्वामींनी काढून घेतली आहे. मग आता तुम्हाला यापेक्षा स्वामींकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा आहे ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण स्वामींनी सर्व काही तुम्हाला आज या संदेशातून दिलेच आहे. मग तुम्हाला आणखी मागण्याची आणि स्वामींकडे अट्टहास करण्याची गरजच उरणार नाही. आता स्वामी म्हणतात की बाळा, विचार कर, तुला या जगामध्ये मी कशासाठी पाठवले आहे आणि तू कुठल्या कार्यामध्ये व्यस्त आहेस. जीवनाचे सार हेच आहे की तू फक्त स्वामी नाम किंवा तुझी ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाची तू मनभावे पूजा करावी, त्यांची सेवा करावी आणि जीवनामध्ये योग्य तो मार्ग धरावा. ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत ही माहिती येईल तो क्षण तुमचे सुखाचे आनंदाचे क्षण सुरू करतील, हे विसरू नका. देवाने तुमची प्रार्थना आज ऐकली आहे. देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारमध्ये देत आहे. याचा तुम्हाला अनुभव याच रात्री येणार आहे. जो कोणी प्रिय भक्त ही प्रार्थना करत आहे त्यांना या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छिता की संपूर्ण कुटुंब स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहे. तुम्हाला देवाकडून तुमच्या मुलांसाठी सर्व इच्छा प्राप्त होतात आणि येणारे दिवस तुमच्यासाठी, तुमच्या मुलांबाळासाठी, तुमच्या पतीसाठी आणि पत्नीसाठी सुख, समृद्धी आणि नवीन गोष्टीचे भागीदार बनवणारे जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्याकडून ही सेवा घडून येत आहे, तर तुमची सेवा स्वामींनी स्वीकार करावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामी आई, तू मला अशीच साथ दे आणि मला मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी आई नक्कीच तुमच्यासोबत आहे
आणि तुम्हाला मार्ग दाखवून तुमच्या जीवनातून वाईट गोष्टी काढत आहे. आता स्वामी म्हणतात की बाळा, विश्वास ठेव. जो व्यक्ती आपले दुःख विसरून इतरांच्या सुखामध्ये समाविष्ट होतो, आपले दुःख जो सहन करून दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जीवनात नक्कीच स्वामी काहीतरी विशिष्ट गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात. परंतु त्या मिळवण्यासाठी थोडासा तुम्हाला प्रयत्न आणि नक्कीच वाट बघावी लागते. कारण देव कुठल्याही चांगल्या गोष्टी इतक्या सहजपणे देत नाही. त्यासाठी तुमची पात्रता देव स्वतः तयार करून घेतो आणि मगच तुम्हाला त्या गोष्टी दिल्या जातात. आता तुम्ही म्हणाल की स्वामी मला का भेट देत नाहीत, का प्रयत्न माझे पूर्ण करत नाहीत? तेव्हा स्वामी म्हणतात, भोळ्या भक्तांनी माझ्याकडे क्षमा याचना करावी आणि ते मी निस्वीकार करावे असे कधीच होणार नाही. बाळांनो, विश्वास ठेवा. प्रत्येक प्रार्थना मी ऐकत आहे. मी तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी उभा आहे. फक्त आता वेळ आहे ते तुमच्या योग्य वेळेची. देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू इच्छित आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील. तुमच्या जीवनातील उच्च स्तर प्राप्त करणारा कालावधी जवळच येत आहे. स्वामी म्हणतात की बाळा, स्वतःला न कळत काही तुझ्याकडून चुका झाल्या आहेत तर त्याबद्दल आज क्षमा माग. कारण क्षमा मागितल्याने तुझ्या जीवनातील दुःख दूर होतील आणि त्या क्षमेमध्ये तुझ्यासाठी नवीन संधी तयार होतील. स्वामी म्हणतात की मला कळत नाही की तुम्ही का घाबरतात. कारण मी तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, वाईट प्रसंग, वाईट व्यक्ती दूर केले आहेत. फक्त त्यापासून दूर राहा. तुम्ही जितके तुमच्यापासून दूर राहाल म्हणजे तुमच्या अंतःकरणाला वाईट लोकांची संगत लागू देऊ नका. बाकीचे सर्व देवावरती सोडवा. देव तुमच्या जीवनातून सर्व नकारात्मक गोष्टी स्वतः काढून टाकतात आणि तुम्हाला देवाने एकदा क्षमा केली की तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाण्याची शक्ती देवाच्या क्षमा आशीर्वादामध्ये तुम्हाला मिळते आणि तुमचे जीव त्याच आधारावर परिपूर्ण होत आहे. मग तुम्हालाही जर तुमच्या हातून काही चूक झाली आहे असे वाटत असेल तर नक्कीच स्वामींकडे क्षमा मागा. तुम्हाला त्याचे फळ स्वामी नक्कीच देतात. आता स्वामी सांगतात की मला तेच भक्त प्रिय आहेत जे आपल्या सुखाचा, आपल्या हव्यासाचा विचार न करता जगत कल्याणाचा विचार करतात. आपल्या मनातून कधीही वाईट विचार आणि कोणालाही श्राप, तळतळाट देत नाहीत. ते भक्त माझ्यासाठी प्रिय आहेत. जे भक्त या गोष्टींचा आधार धरून जीवन जगतात. तेव्हा स्वामी म्हणतात की निशंक हो मना, तू घाबरू नकोस. आता तुझ्यासोबत मी आहे. माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. फक्त कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या जीवनातील वाईट गोष्टी मी आज या क्षणाला दूर केल्या आहेत. स्वामी म्हणतात की अमर्यादित असे शरीर कोणाला दिलेले नाही. त्याचाही अंत होणार आहे हे विसरू नकोस. सर्वांना अंतिम सत्य स्वीकारायचेच आहे, ते कधीही विसरू नकोस. म्हणून जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा हव्यास करणे आजच सोडून दे. कारण कितीही मोठे घर असेल, कितीही मोठा बंगला असेल, कितीही पैसा, धन दौलत असेल तर ते सर्व काही तुम्हाला इथेच सोडायचे आहे. सोबत तुमच्या काहीच येणार नाही. त्यामुळे बाळांनो, जीवनात तुमच्यासोबत जर काही कमवायचे असेल तर फक्त तुम्ही तुमचे नाव कमवा. तुमच्याकडून झालेली सेवा कमवा. जितके तुम्ही लोकांच्या मनात राहण्याचा प्रयत्न कराल तितकेच तुमचे नामस्मरण लोक करतील आणि तुमच्यासोबत तेच येणार आहे. बाकी तर सर्व मोह, माया यांचा पसार आहे. आता त्यामध्ये किती गुरफटून राहायचे आता ते तुम्हाला ठरवायचे आहेत. विश्वास ठेवायचा असेल तर फक्त देवावरती ठेवा आणि त्यानंतर तुमचे माता पिता या गोष्टीपासून दूर राहिलात तर तुम्हाला जीवनात काहीच साध्य करता येणार नाही. आणि या गोष्टींना धरून राहिलात तर तुमच्यासाठी कुठल्याच गोष्टी रिकाम्या राहणार नाहीत. कारण जो देवाचा भक्त आहे त्याला कुठल्याच गोष्टीसाठी तरसण्याची गरज पडत नाही. स्वामी सांगतात की मी कोणासाठीच काहीच केले नाही असे तुम्हाला दिसून येईल, पण वेळेनुसार तुम्हाला ते सर्व काही योग्य पद्धतीने दिसेल. स्वामीच्या लीला अपरंपार आहे हे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवणाऱ्याला समजेल. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच तुम्हाला होईल. फक्त त्यांची सेवा करा. मनात भीती वाटू देऊ नका. स्वामी सोबत असताना प्रत्येक मार्ग सोपा होतो. अंधारही तुमचा नाहीशी होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी.
का उगाचच कसली काळजी करावी? स्वामी सोबत असताना कशाला संकटासमोर हारावे आणि उद्याच्या भविष्याला का घाबरावे? हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा. माझ्याही आणि इतरांच्याही स्वामी समर्थ जेव्हा सोबत असतात तेव्हा भीतीची कशाचीच वाटत नाही. जो कोणी स्वामी प्रिय भक्त या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामीदेव निरंतर कृपा वर्षाव करत आहेत. त्यांच्याकडे एक मोठा आशीर्वाद, एक आनंदाची बातमी, या 24 तासात एक मोठा चमत्कार होणार आहे. ते स्वीकारण्यासाठी सज्ज असावे अशी देव तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात की उगाचे भीतोसी भय हे फळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरी तू असे बाळ ज्यांचा. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांना स्वामीच्या लीलेचे अनुभव आले असतील. त्यांनी ते अनुभव कितीतरी चमत्कारात अनुभवलेही असतील. त्यांना श्री स्वामी समर्थ माऊली लिहायला विसरू नका अशी माझी प्रार्थना आहे. स्वामी म्हणतात की जीवनात तू कर्म करत जा, कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नकोस. तुला त्या कर्माचे फळ योग्य पद्धतीने मी देणे ही माझी जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी स्वामी तुमची जबाबदारी घेत आहेत, तुमच्यासाठी देव कार्य करत आहेत, तर मग कसली चिंता आणि कसले भय? सर्व काही सोडून श्री स्वामी समर्थ या नामात दंग व्हा. देवाचे नामस्मरण अवितरण करत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठेही आणि कसेही कुठलीही बाधा न येता तुम्ही स्वामी सेवामध्ये गुंतून जा. स्वामीची लीला तिथूनच तुमच्या जीवनात सुरू होईल. तुम्ही त्या लीलेचे एक भाग आहात. देव तुमच्यावर त्या आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज आले आहेत. यापुढील 24 तासात तुमच्यासाठी एक नक्कीच आनंदाची बातमी स्वतः स्वामी देतात. ते तुम्हाला तुमच्या मुलाबाळांकडून प्राप्त होणार आहे. देव म्हणतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. योग्य निर्णय घे आणि पुढे चालत राहा. सर्व काही योग्य दिशेने होणार आहे. निर्णय घेताना चुकणार नाहीस. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, सर्व काही चांगले होईल. संपूर्ण कुटुंबात आनंद येणार आहे. स्वामींचे दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वामींची शक्ती तुम्हाला नक्कीच कळेल आणि स्वामी आई मला तुमच्या शक्तीचे पात्र बनवा असे कमेंट करा. स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. सर्वांकडे तो आनंद देत जाओत, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न आणि उत्साही होईल. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाच्या वाटा दाखवून ते मार्गदर्शन देवोत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. स्वामीचरणी केलेली सेवा स्वामींनी अर्पण करावी. हा संदेश स्वामींनी माझ्यापर्यंत पाठवला आहे, तो मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करा. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.